दादा काय म्हणणं आहे, तुम्ही इथं आलात आणि काय नेमकं? मी इथं आलेलो आहे. मी आत्तापर्यंत कोणाचे फॉर्म भरायला वगैरे काही इथं आलो नव्हतो, पण आज पहिल्यांदा आलेलो आहे. आमच्या उमेदवार आहे वाणीताई, यांना मशालचा AB फॉर्म ऑलरेडी ज्या दिवशी 30 तारखेला आम्ही दिलेला, परंतु दिलेला असताना त्या दिवशी काही कारणांनी या अधिकाऱ्यांनी तो स्वीकारला नाही. आम्ही कोर्टात गेलो. कोर्टाने लगेच 1 तारखेला या संदर्भात सूचना दिल्या की AB फॉर्म दिला आहे, फॉर्म स्वीकारला पाहिजे आणि चिन्ह दिलं पाहिजे. त्याच्यानंतर आज दुपारी चिन्ह वाटप असताना जे निवडणूक निर्णय अधिकारी इथले त्यांनी ऑलरेडी यांचं चिन्ह मशाल हे पुकारलं, घोषित केलं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि ही प्रोसेससुद्धा दुपारी 12:30ला संपली. आत्ता संध्याकाळी 5:30-6 वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या कोण लिगल ॲडवायझरचं पत्र आलं. आता महानगरपालिकेचा लिगल ॲडवायझर काय निर्णय घेणार नाही. ऑलरेडी कोर्टात आज पुन्हा निवडणूक आयोग आणि महापालिका गेलेली असताना कोर्टाने माननीय न्यायालयाने जी काल ऑर्डर दिलेली ती कायम ठेवायला सांगितलेली आहे. असं असताना आता महानगरपालिकेचे जे काही इथं निवडणूक निर्णय अधिकारी हे निर्णय बदलू पाहतात. बदलला असं मी म्हणणार नाही आणि मला असं वाटतं मुद्दाम होऊन राजकीय दबावाखाली असा निर्णय ते घेण्याची दाट शक्यता आहे. अशी भीती आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी व्यक्त केली, म्हणून मी इथं आलेलो. पण असा जर निर्णय घेतला तर मला असं वाटतं ही निवडणूक पक्षपातीपणे होते असं आम्ही समजू आणि या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर उद्या शिवसेनेचा मोर्चा आणू. निवडणूक राहील बाजूला, परंतु असा जर पक्षपातीपणा जर निवडणूक निर्णय अधिकारी करत असतील तर मला असं वाटतं त्याला धडा शिकवावा लागेल आणि तो आम्ही शिकू. यांच्यावर आधी पण आरोप झाले, भाजपचा पण फॉर्म पाडला. मला माहिती नाही, हे मला काही कोणावर व्यक्तिगत आरोप नाही, परंतु आमची मशाल आम्हाला अलर्ट कोर्टाच्या आदेशाने झालेली आहे. आता ज्यांनी कोणी ऑब्जेक्शन तर एकाही माणसाचं नाही, मग हेच अधिकारी कशासाठी हे करतात हेच मला कळत नाही आहे. पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकर आज आमच्याकडे ऑलरेडी व्हिडिओ आहे, त्यांनी मशाल अलर्ट केल्याचा व्हिडिओ आहे, सगळ्या गोष्टी. जर त्यांनी नाही केलं या गोष्टी तर मला असं वाटतं या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर मोर्चा आम्हाला आणावा लागेल. तो आम्ही आणू, निर्णय घ्यायला भाग पाडू. नाही तर निवडणूक जी व्हायचं ते होईल नाही तर न होईल, परंतु या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धडा शिकू. मी बोललो, मी राज्य निवडणूक आयुक्तांशी सुद्धा बोलणं करून दिलं. महानगरपालिकेचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहे श्रीकांत साहेब त्यांच्याशी सुद्धा, वाघमारे साहेबांशी सुद्धा बोललो. त्यांनी सांगितलं की एकदा निर्णय घेतलेला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो त्याचा निर्णय तो बदलता येत नाही. आता त्यांना बदलायचं असेल तर त्यांनी कोर्टात जावं असं माझं म्हणणं आहे. पण मशाल अलर्ट झालेली आहे. आता तुमची किती वेळ वाट बघणार आहे, पुढची भूमिका काय बघू ना. हे पहा, मी सांगितलं ना, आता त्यांनी नाही केलं तर उद्या मोर्चा येईल इथं. बाकी निवडणूक होईल, बिलकुल थांबू. तो काय निर्णय घेतो बघू ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.